नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बोर्ड आणि कॉर्पोरेशनसह कोणत्याही विभागातील मागील सरकारने दिलेल्या सर्व कामांचा निधी व प्रलंबित कामे थांबवण्याचे आदेश कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारने दिले आहेत. कर्नाटकमध्ये नुकताच बहुमतासह काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. या निवडणुकीतील 40% कमिशनचा मुद्दा देशभरात गाजला. कंत्राटदारांकडून मंत्री 40% कमिशन घेत असल्याचा आरोप होता आणि याच मुद्द्यावर काँग्रेसने बहुमत मिळवले. आता भाजप काळात सुरू असलेल्या कामांचा निधी आणि प्रलंबित कामे थांबवण्याचा आदेश दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांची आणि मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी नैसर्गिक संकटे येण्याआधीच सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. हाय व्होल्टेज केबलच्या धक्क्याने सुट्टीत अजोळी आलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मच्छेजवळील नेहरू नगर येथे घडली. मधुरा केशव मोरे, वय वर्ष 13 असे या मुलीचे नाव असून हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे या मुलीचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. मागील 2 वर्षापासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज एका मुलीला जीव गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. उत्तर कर्नाटकात उद्भवलेली पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी सातत्यानं होत असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन बेळगावचे प्रादेशिक आयुक्त MG हिरेमठ यांनी दिले. यासाठी सर्व अभियंते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहपरिवार तुमकूर येथील श्री सिद्धगंगा मठाला भेट देऊन श्री 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 शिवकुमार महास्वामीजींच्या स्मारकाचे दर्शन घेतले. त्यानंतर श्री सिद्धगंगा मठाचे विद्यमान स्वामीजी श्री श्री सिद्धलिंग यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. या संदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, राज्यातील जनतेची आणि काँग्रेस सरकारच्या भविष्याची प्रार्थना केली आहे. सोमवारी रात्री अचानक पडलेल्या वादळी पावसाने चिकोडी तालुक्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले. काडापूर येथे वादळ व पावसाने काही घरांची पडझड झाली. उभी पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक घरांची कौले उडून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. तसेच प्रशासनाने पाहणी करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. महिषासूर मर्दिनीच्या आरतीच्या मंत्रघोषात देहबान हरपून जाणारे भक्त व लक्ष्मी माताजी की जयच्या घोषात तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता लक्ष्मी देवीचा 10वा वार्षिकोत्सव सोहळा मंगळवारी भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात बाळेकुंद्री खुर्द परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मंदिर बांधकाम संदर्भात बैठक पार पडली. यावेळी कमिटीचे अध्यक्ष युवराज जाधव सह ग्रामस्थांनी विचार मांडले. महानगरपालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचा ओघ अधिक आहे. त्यामुळे इमारत सतत गजबजलेली असते. मात्र येथील शौचालयाचे दरवाजे मोडले असून शौचालयात कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सध्या दिव्याखाली अंधार अशी परिस्थिती महापालिकेची आहे. दरम्यान येथील शौचालयाची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी शहरवासियांमधून होत आहे. सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी विद्युत खांब, विद्युत वाहिन्या तुटून पडल्या. त्यामुळे शहरातील वीज पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. तालुक्यातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. श्री शनी जयंती निमित्त बेळगाव शहरात श्री शनेश्वर भक्त मंडळातर्फे मंगळवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
जयंतीनिमित्त अमावस्येपासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम पार पडले। या दरम्यान मंडळातर्फे रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी पार पाडली। दरम्यान आज शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। पाटील गल्ली स्टेशन रोडवर नियोजनबद्ध महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। महाराष्ट्रात वड्डर समाजाला विविध सुविधा पुरवण्यासह खाण उद्योगावर मोठी सवलत देण्यात येते। त्याच अनुषंगाने कर्नाटकातही वड्डर समाजाला अनुदान द्यावे अशी मागणी बेळगाव जिल्हा वड्डर समाजाचे उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर यांनी केली। या संदर्भात कर्नाटक राज्य खाण आणि भूमापन विभागाचे मुख्य सचिव रंगनाथन यांना पत्र पाठवण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। निपाणी तालुक्यातील बेनाडी येथे राज्य शासनाच्या आदेशानुसार मालमत्तेनुसार कर आकारणी करण्याच्या उद्देशाने मालमत्ता कर संबंधी सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे। मालमत्तेची खुल्या जागेची नोंद करून ग्रामपंचायत कार्यालयामधील संगणकामध्ये संग्रहित केलेली माहिती तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पंचायत राज्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे। या प्रक्रियेमुळे मालमत्ता धारकांना ऑनलाईन मालमत्ता कर भरण्याची सुविधा मिळणार आहे। यामुळे काही प्रमाणात ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराला आळा बसेल असे शासनाचे धोरण आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।